आज मी सुमारे 6 वर्षानंतर नाशिकला आलो. म्हणजे मी मुंबईत राहतो आणि तसं म्हटलं तर मुंबई ते नाशिक हे अंतर 3-3.5-4 तासांचं आहे. परंतु तरी देखील नाशिकमध्ये कधी येणं झालं नाही. 6-1 वर्षापूर्वी साधारण आलो होतो आणि त्यापूर्वी 10 वर्षांपूर्वी आलो होतो. म्हणजे माझ्या मागच्या 10 वर्षातली ही नाशिकची तिसरी खेप. आणि ती खास मी सह्याद्रीबद्दल जे मला आकर्षण निर्माण झालं, अनेकांकडनं मी सह्याद्रीचं कौतुक वाचलं, ऐकलं आणि एक उत्सुकता निर्माण झाली. आणि म्हणून मी आज खास करून सह्याद्री हा काय प्रकार आहे हे बघण्यासाठी म्हणून आज 6 वर्षांनी मी नाशिकहून म्हणजे मुंबईहून नाशिकला आलेलो आहे. आणि आज सकाळपासून मला विलासराव शिंदेंनी इकडची शेतकऱ्यांचं जीवन, शेती करण्याची पद्धत, प्लांट्स, स्टोरेज वगैरे सगळ्या फॅसिलिटीज, IT चा उपयोग कसा करतात, इन्क्युबेशन सेंटर, हे सगळं मला बघण्याची संधी दिली. आणि मला असं वाटतं की जगामध्ये 7 आश्चर्य आहेत, पण ती आपण सध्या बाजूला ठेवूया. पण भारतात जर का 7 आश्चर्य कुठली असतील किंवा येत्या 10 वर्षामध्ये कुठली 7 आश्चर्य निर्माण होऊ शकतील तर त्यामधलं एक सह्याद्री नक्कीच असेल. तर सह्याद्रीची ही क्षमता आहे की जे भारतातलं एक 7पैकी एक आश्चर्य होऊ शकेल. कारण ज्या प्रकारे 15,000 शेतकऱ्यांना तुम्ही एकत्र आणलं आहे, ज्या प्रकारे तुम्ही त्यांची मिळकत वाढवून दिलेली आहे, ज्या प्रकारे तुम्ही आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये डायरेक्ट कन्झ्युमरपर्यंत तुम्ही जाऊन पोचलेला आहेत, या प्रकारे तुम्ही तंत्रज्ञानाचा वापर करता. आता भारतीय बाजारपेठामध्ये तुम्ही आपला पाय रोवायला सुरुवात केलेली आहे. ह्या सगळ्याचा जर का एकत्र विचार केला तर ह्याला एक आश्चर्यच म्हटलं पाहिजे. आणि त्यामागे तुमची जी भावना आहे, त्याच्या मागे जी तुमची जी भूमिका आहे, ही म्हणजे मला सर्वात आकर्षक वाटते. तर त्यामुळे खरं मी आज आलो ते तुमचं मार्गदर्शन घेण्यासाठी आणि तुमचं बोलणं ऐकण्यासाठी. आणि इथे आलं माझ्याने सर्जिकल स्ट्राईक केला आणि मला म्हणे नाही म्हणे आता तुम्ही बोला म्हणून जाऊन तिथे म्हणून. तर खरं तर मी अजून अर्धा तास मी तिकडे बसून आपलं बोलणं जास्त ऐकलं असतं तर मला खूप चांगलं वाटलं असतं. पण हा संवाद आहे म्हणून मी काही भाषण करणार नाही आहे. मी एक 15-20 मिनटं काही विचार मांडीन आपल्यापुढे आणि नंतर आपण संवाद करूया जास्तीत जास्त. 2002 साली मी स्ट्रॅटेजिक फोरसाईट ग्रुपची स्थापना केली आणि त्यावेळेला मी पहिला रिपोर्ट जो केला त्याचं नाव होतं रिथिंकिंग इंडियाज फ्युचर. आणि त्या रिथिंकिंग इंडियाज फ्युचरमध्ये आमचे 2-3 महत्त्वाचे अनुमान होते. आणि त्यापैकी पहिलं अनुमान असं होतं की भारताचं भवितव्य हे ग्रामीण भागातच घडणार आहे. जरी जी मॉडर्न इकॉनॉमी आहे ती कितीही विकसित झाली, जगामध्ये त्यांनी कितीही पसरली, तरी जिथपर्यंत ग्रामीण भागाचा विकास होत नाही, जिथपर्यंत ग्रामीण भागाची भरभराट होत नाही, नुसताच विकास नाही तर भरभराट होत नाही, तिथपर्यंत जे भारताचं जे काही भवितव्य असेल तेच नुसतं पोकळ राहील. आणि म्हणून आमचा पहिला विचार त्याच्यामध्ये असा मी सगळ्या आकडेवारीसहित तो डिटेलमध्ये मांडला होता तो की भारताचं जे भवितव्य ते ग्रामीण भागातच घडलं पाहिजे आणि त्यासाठी ग्रामीण भागाचा विकास झाला पाहिजे. त्याच्यामध्ये दुसरं अनुमान असं होतं की हा ग्रामीण भागाचा विकास करण्यासाठी एक नवीन दृष्टिकोन पाहिजे. आणि हे मी 2002चं बोलतो आहे. आणि तो नवीन दृष्टिकोन काय पाहिजे तर त्यामध्ये आम्ही असं एक प्रपोजल मांडलं होतं रिसर्च संशोधनाच्या म्हणजे संशोधन करून त्याचा तो एक कन्क्लुजन होतं की ग्रामीण भागामध्ये शक्यतो सर्व जिल्ह्यांमध्ये रूरल ग्रोथ क्लस्टर्स निर्माण केली पाहिजेत. म्हणजे इकॉनॉमिक ग्रोथ क्लस्टर आणि ती ॲग्रिकल्चरल प्रोड्यूस त्याच्यावरती ते अवलंबून पाहिजेत. म्हणजे ज्या जिल्ह्यांमध्ये ज्या गावांमध्ये जी प्रकारची उत्पादनं होऊ शकतात, म्हणजे ॲग्रिकल्चरल प्रोड्यूस होऊ शकतात शेतांमधून, त्यावरती आधारित अख्खं तिथे क्लस्टर निर्माण केलं पाहिजे. हे 2002 साली आम्ही लिहिलं होतं आणि त्यानंतर त्याचं व्यवस्थित त्याची मांडणी केली होती.
आज 2022 साली ज्या वेळेला मी इथे नाशिकला आलो, मोहाडीला आलो, तर मी बघतो तर जे 2002 साली आम्ही ज्या मध्ये बोलत होतो ते क्लस्टरमध्ये सह्याद्रीच की. तर सह्याद्रीनी ही जी थेरेटिकल कल्पना होती ही विलासराव शिंदेंच्या नेतृत्वाखाली आणि तुमच्या सगळ्यांच्या प्रयत्नाने तुम्ही ही प्रत्यक्षात आणलेली आहेत की जी ग्रोथ क्लस्टर व्हायला पाहिजे. पण तिसरं आमचं असं म्हणणं होतं की हे ग्रोथ क्लस्टर एखाद दुसरं होऊन चालणार नाही. तर भारतामध्ये कमीत कमी 1000 तरी अशी ग्रोथ क्लस्टर्स पाहिजेत की जी प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक दोन कमीत कमी, कारण हा एवढा मोठा देश आहे, 1.64 बिलियन पॉप्युलेशनचा जो देश आहे, जवळजवळ 1.5 अब्ज. तर तर ही आपल्याला 1000 एक ग्रोथ क्लस्टर्स तरी पाहिजेत. त्या दृष्टीने जर का बघितलं तर मात्र समाधानकारक असं चित्र नाही आहे. म्हणजे सह्याद्री एक झालेलं आहे आणि सह्याद्रीने अतिशय इम्प्रेसिव्ह, अतिशय भरीव अशी कामगिरी केलेली आहे. परंतु संपूर्ण भारतामध्ये आयदर सह्याद्री 500 जिल्ह्यांमध्ये पसरलं पाहिजे किंवा 500 जिल्ह्यांमध्ये सह्याद्रीचं अनुकरण करणाऱ्या इतर सिमिलर संस्था आल्या पाहिजेत. आयदर वे कुठल्याही मार्गाने तुम्ही बघितलं तरी भारताला सह्याद्रीसारख्या 50 ते 100 कमीत कमी 500 ते 1000 ग्रोथ क्लस्टर्स होण्याची शक्यता. आणि ग्रोथ क्लस्टर म्हणजे कंपनी नाही, ग्रोथ क्लस्टर म्हणजे संपूर्ण एका खेडेगावांच्या समूहाचा संपूर्ण जो विकास होतो, एक इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट तो. तर आपण ज्यावेळेला भवितव्याकडे बघतो आणि पुढच्या काही वर्षांमध्ये भारताचं भवितव्य कसं असेल, जगाचं भवितव्य कसं असेल, भारताबद्दल पहिल्यांदा बोलूया मग जगाकडे बघूया. तर जर का भारताच्या आर्थिक ग्रामीण अर्थव्यवस्थेमध्ये जर का अशी ग्रोथ सेंटर सरकार निर्माण झाली खूप मोठ्या प्रमाणात पुढच्या 10 वर्षामध्ये, तर भारताचं भवितव्य चांगलं असेल. जर अशी जी झाली नाहीत तर भवितव्य वाईट असेल होणार असं मी म्हणणार नाही, पण ते लॉपसाइडेड असेल, म्हणजे कुठे वरती कुठे खालती असं, म्हणजे ते सर्वांगीण एकजिन्सी असा तो विकास नसेल, तर ते लॉपसाइडेड असेल. आणि ते लॉपसाइडेड भवितव्य कधीच चांगलं नसतं, कारण ते लॉपसाइडेड जर का असेल तर मग त्याच्यातूनच सामाजिक असंतोष होतो, विषमता निर्माण होते, सामाजिक असंतोष निर्माण होतो आणि ते राजकीयदृष्ट्या खूप घातक असतं. तर म्हणून भारताचं भवितव्य कसं असेल हे ग्रामीण भागाचा विकास कसा होईल त्याच्यावरती अवलंबून असेल. अर्थात पुढच्या 10 ते 15 वर्षामध्ये भारताची अर्धी एक लोकसंख्या शहरांमध्ये राहत असेल आणि सगळे म्हणतील म्हणून आपण शहरांकडे बघितलं पाहिजे, पण अर्धी लोकसंख्या शहरात जरी राहिली तरी अर्धी लोकसंख्या ग्रामीण भागातच आहे ना. म्हणजे आता 70%च्या ऐवजी ती 50%वर आलेली असेल, पण 50%मध्ये काय कमी आकडा नाही आहे. तर म्हणजे 80 कोटी द्यायला जवळजवळ होईल. आणि जी भारताची स्थिती आहे तीच स्थिती जगातल्या अनेक देशांची, अनेक खंडांची आहे. संपूर्ण आफ्रिकेमध्ये अजून एक ग्रामीण भागच महत्त्वाचा आहे. आता आफ्रिकेची लोकसंख्या पण भारताची जी लोकसंख्या जवळपास 1 बिलियन 1.2 बिलियनच्या आसपास आहे. आणि आफ्रिकेमध्ये पण पुढच्या 10 वर्षामध्ये जर का तुम्ही बघितलं तर ग्रामीण अर्थव्यवस्था ही महत्त्वाची राहणार आहे. आशियाचे देखील अजून बरेचसे भाग आहेत की जरी आशियामध्ये प्रगती झाली असेल आशिया खंडामध्ये, तरी पण मध्य आशिया, पूर्व आशिया, आग्नेय आशिया, अशा बरेचसे भाग, लॅटिन अमेरिकेमध्ये, तर या सगळ्या ठिकाणी ग्रामीण अर्थव्यवस्था ही महत्त्वाची राहणार आहे. आणि म्हणून ही जी रुरल ग्रोथ क्लस्टर्स आहेत ती केवळ भारतापुरतीच मर्यादित राहून चालणार नाही, तर संपूर्ण जगाचा जर का विकास व्हायचा असेल तर संपूर्ण जगामध्ये अशी हजारो ग्रोथ क्लस्टर्स यायला पाहिजेत. तर आणि ती अशी येऊ शकतील का, त्यावरती बऱ्याचशा गोष्टी अवलंबून असतील, कारण त्याच्यावरती सामाजिक मुवमेंट किती आहे, मायग्रेशन किती आहे, पॉलिटिकल स्टॅबिलिटी किती आहे, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यावरती अवलंबून असतात. आज इराक, सिरियामध्ये दहशतवाद खूप मोठ्या प्रमाणामध्ये चालू आहे, मागचे 10 वर्ष तुम्ही बघितलं आहे. त्याचं कारण काय? तिथे थोडाफार दुष्काळ झाला सिरियामध्ये आणि सगळे लोक ते शेतकरी तिकडचे, काही तिकडचं काही त्यांना मार्ग सापडला नाही, ते ताबडतोब शहरांकडे आले. शहरांना एकदम ही जी लोकसंख्येची आवक झाली ती त्यांना मॅनेज करता आली नाही आणि त्याच्यातून आयसिसचा उदय झाला ह्या सगळ्या असंतोषातून.
थोडक्यात सांगायचं म्हणणं आहे. तर त्यामुळे सिरियामध्ये जो प्रॉब्लेम झाला आणि हा जो संपूर्ण जगाला भेडसवणारा जो दहशतवाद आला, जी आयसिस नावाची जी संघटना आली, ही सगळी ह्याच्यामुळे झाली. ग्रामीण भागाचा विकास बरोबर झाला नव्हता, समतोल विकास झालेला नव्हता म्हणून आला. पाकिस्तानमध्ये देखील जे एक एक्स्ट्रीम असं आयडियॉलॉजी जी पसरते आहे, त्याचं कारण असं आहे, पाकिस्तानच्या पंजाब प्रॉव्हिन्समध्ये तुम्ही जर का गेला, जसं आपल्याकडे पंजाब प्रॉव्हिन्स आहे तसं पाकिस्तानमध्ये पण पंजाब प्रॉव्हिन्स आहे, सिंध आहे, बलुचिस्तान आहे, तर तिथे ग्रामीण भागाचा विकास झालेला नाही आहे. पाकिस्तानमध्ये दुसरंच एक आहे, तिथे खूप मोठे मोठे जमीनदार आहेत आणि छोटे शेतकरी आहेत. आणि जमीनदारमध्ये कसं, ते एक जमीनदार, एक तेमिना दौलतानात माझ्या ओळखीच्या होत्या, तिथे पाकिस्तानमध्ये एक खासदार होत्या. तर म्हटलं आपल्याकडे खासदार करप्ट असतात, त्यांच्याकडे बरेचसे, सगळेच नाही पण काही करप्ट असतात, त्यांच्याकडे बरीच मोठी प्रॉपर्टी असते. मी तमिना दौलतानांना म्हटलं की तुमची किती प्रॉपर्टी आहे, तर आम्ही म्हणजे कम्पॅरेटिव्ह टर्म्समध्ये बोलत होतो. तर म्हणे मुंबई ते पुणा हा संपूर्ण जो भाग आहे तो सगळा माझ्या मालकीचा आहे म्हणून, म्हणजे अख्खी जमीन एवढी. म्हणजे तर ते काय म्हणतात, ते हेक्टरमध्ये मोजत नाहीत, एकरांमध्ये मोजत नाहीत, किलोमीटरमध्ये पण मोजत नाहीत. ते लाहोर ते इस्लामाबाद जेवढा सगळा जो भाग आहे त्यापैकी बराचसा भाग तैमूर दौलताना यांचा आहे. तर असेच मोठे मोठे लँडलॉर्ड्स आहेत, पण तिथे पण हाच प्रॉब्लेम आहे. त्यामुळे ग्रामीण भागाचा विकास कसा होईल जगामध्ये, त्याच्यावरती जगाचं भवितव्य बऱ्याच प्रमाणामध्ये अवलंबून असेल. आता ह्याचा संबंध इतर काही गोष्टींशी आहे. ग्रामीण भागाचा विकास ज्या वेळेला आपण म्हणतो त्यावेळेला शेती ही एक अतिशय महत्त्वाची आहे. म्हणजे त्याच्यामध्ये गहू असून द्या, तांदूळ असून द्या, द्राक्ष असून द्या, फळं असून द्या, भाज्या असून द्या, इतर काही असून द्या, कापूस असून द्या. शेतीमध्ये केवळ खायच्या पदार्थांची शेती असं नाही, पण सोयाबीन असून द्या, इतर काही असून द्या. आणि या सगळ्यांसाठी पाणी महत्त्वाचं आहे. आणि जगामध्ये जे काही आपल्याला वाटतं की पाणी जे असतं त्यापैकी 80% पाणी संपूर्ण जगात सरासरी हे शेतीवरती वापरलं जातं. आपल्याकडे ज्या वेळेला पाणी संवर्धनाची, कन्झर्वेशनची ज्या वेळेला मोहीम निघते त्यावेळेला अशी नेहमी जाहिरात येते की तुम्ही टूथब्रश वापरताना नळ चालू ठेवू नका, नळ बंद करा, म्हणजे ते पाणी तुम्ही वाया घालवू नका. पण प्रत्यक्षात नाही, ते आपण बरोबर आहे, पण प्रत्यक्षात जो वैयक्तिक वापर आहे पाण्याचा किंवा इंडस्ट्रीसाठी देखील होणारा जो पाण्याचा वापर आहे तो फक्त टोटल पाण्याच्या 5% आहे. आणि 5% एनर्जी, बिग इंडस्ट्री त्याच्यासाठी आहे, 5% हाऊसहोल्ड, सिविक, म्युन्सिपाल्टी त्याच्यासाठी आहे, आणि जवळजवळ 85 ते 90% पाणी हे केवळ शेतीसाठी वापरलं जातं जगातल्या जवळजवळ सर्व देशांमध्ये. अगदीच जे प्रगत झालेले देश आहेत म्हणजे अमेरिका, युरोप, तिथे 60 ते 70% वापरलं जातं. भारतामध्ये 80% वापरलं जातं पाणी शेतीसाठी. म्हणजे भारतामध्ये जे काही फ्रेश वॉटर त्यापैकी 80% शेतीसाठी वापरलं जातं. नेपाळमध्ये 92%, बांगलादेशमध्ये 95%. तर त्यामुळे ज्यावेळेला पाण्याचा विचार करतो त्यावेळेला आपल्यासमोर एक नळ येतो, किंवा जास्त श्रीमंत असाल तर स्विमिंग पूल येतं, किंवा आपल्यासमोर पाणी म्हटल्यानंतर असं म्हणजे चित्र दिसतं, नळाचे पाईप दिसतात. पण पाणी म्हणजे शेती आणि शेती म्हणजे पाणी, असा त्याचा संबंध आहे. त्यामुळे ह्यापुढे पाण्याचा तुटवडा होणार की नाही हे शेतीचं कुठलं तंत्र आणि कुठलं तंत्रज्ञान विकसित होईल ह्यावरती अवलंबून असेल. आणि शेती यशस्वी होईल की नाही हे पाण्याची कसं मॅनेजमेंट आहे त्याच्यावरती अवलंबून आहे. त्यामुळे पुढच्या 10 ते 15 वर्षामध्ये शेती आणि पाणी यांची अशी रिलेशनशिप असेल, म्हणजे एकमेकांमध्ये पूर्णपणे अडकलेली अशी रिलेशनशिप आहे आणि ती अधिक बळकट जाईल. आणि 80% पाणी शेतीसाठी वापरलं जाऊन देखील, म्हणजे वेगवेगळ्या देशामध्ये 80, 90, 70% पाणी शेतीसाठी वापरलं जाऊन देखील उरलेलं जे पाणी आहे की जे आपल्या वैयक्तिक ह्याच्यासाठी वापरलं जातं कन्झम्पशनसाठी, तर जगाची 7 अब्ज लोकसंख्या आहे, त्यापैकी 1 अब्ज लोकांना पिण्याचं व्यवस्थित पाणी पण मिळत नाही. 1 अब्ज लोकांना जवळजवळ, म्हणजे जी भारताची लोकसंख्या आहे तेवढीच लोकसंख्या संपूर्ण जगाची जर का आपण बघितली तर पाणी विरहित असलेले लोक म्हणजे जवळजवळ 1 अब्जाच्या वरती आहेत संपूर्ण जगामध्ये. टॉयलेट किंवा सॅनिटेशन नाही असे जवळजवळ 2 अब्ज लोक आहेत.
म्हणजे जगाच्या लोकसंख्येच्या 1/4 लोकांना टॉयलेट नावाचा प्रकारच जास्त काय माहिती नाही आहे आणि तिथे सॅनिटेशन नावाचा प्रकार नाही आहे. आणि अशा या ह्याच्यामध्ये तुम्हाला शेतीसाठी त्याचा मुख्य उपयोग पाण्याचा करायला लागतो. तर जगाचं भवितव्य कसं असेल हे पाणी म्हणजे सतत पहिल्यांदाच रुरल इकॉनॉमी म्हणजे शेती आणि शेतीमध्ये आता पाणी. तर पाण्याचं कसं काय नियोजन होईल त्यावरती खूप अवलंबून असेल. आज मी सकाळी बघितलं जेव्हा इथे द्राक्षांच्या बागा बघायला गेलो होतो तेव्हा की ड्रीप इरिगेशनचा इथे एक उपयोग केला जातो. हे एक पाणी वाचवण्यासाठी पाण्याचं चांगलं नियोजन करण्यासाठी हा एक चांगला मार्ग आहे. आता ड्रीप इरिगेशनमध्ये देखील नवीन नवीन संशोधन होते. आता ड्रीप इरिगेशन आहे ते चांगलं आहे पण त्याची कॉस्ट थोडी जास्त आहे. त्यामुळे ड्रीप इरिगेशनचे बेनिफिट्स कमी कॉस्ट कसे मिळतील म्हणून एनड्रीप नावाची नवीन टेक्नॉलॉजी येते. ती इस्रायलमधून येते आणि ते काही वर्षामध्ये ती भारतामध्ये पण ती येऊन पोहोचेल. तर असं हे संशोधन चालू आहे पण ते खूप कमी प्रमाणामध्ये चालू आहे. आणि त्याचे जे आता नवीन नवीन प्रॉडक्ट्स नवीन नवीन जे तंत्रज्ञान येईल त्याचा डेफिनेटली फायदा होईल. सचिन इटकर माझे मित्र इथे बसलेले त्यांना एनड्रीपची बऱ्यापैकी माहिती आहे. ते नंतर सांगतील तुम्हाला जर का कोणाला इंटरेस्ट असेल तर. पण तर अशी नवीन नवीन तंत्रज्ञान आता येते ते एक ह्याच्यासाठी. कारण ड्रीप इरिगेशन देखील जगामध्ये अजून त्याचा जेवढा पाण्याचा उपयोग होतो त्यापैकी फक्त म्हणजे जेवढं इरिगेशन आहे त्यापैकी फक्त 3%च ड्रीप इरिगेशन आहे. ते वाढत नाही आहे. तर ते का वाढत नाही ह्याचा विचार केला पाहिजे. पण ओव्हरऑल म्हणजे आपण कुठलं तंत्रज्ञान वापरायचं त्याकडे जास्त बघत नाही. परंतु पाणी हा विषय हा पुढच्या काही वर्षात खूप महत्त्वाचा ठरणार आहे. त्याच्याशी संबंधित दुसरा विषय म्हणजे क्लायमेट चेंज. क्लायमेट चेंजचा एक खूप मोठा परिणाम आपल्या आयुष्यावरती होणार आहे. आत्ताच बघितलं मागच्या आठवड्यात नाशिकला थंडी खूप होती. आम्ही पेपरमध्ये वाचलं नाशिकला थंडी होती म्हणून आम्ही माझ्याबरोबर 2 सहकारी आहेत मुलगा आहे. आम्ही लगेच आम्ही असेच येणार होतो 1 दिवसासाठी तर आलो आहे पण आम्ही लगेच स्वेटर वगैरे करून मोठ्या मोठ्या बॅगा करून टाकल्या. इथे येऊन बघितलं तर थंडी काय एवढी काय वाईट नव्हती. पण अवेळी थंडी येणे देखील धोक्याचं आहे कित्येक पिकांना. अवेळी गारपीट होणं देखील धोक्याचं आहे. आणि आता ह्यापुढे क्लायमेट चेंजमुळे जे हवामानात जे बदल होत आहेत ते अनप्रेडिक्टेबल झालेले आहेत. मुंबईमध्ये हल्ली जानेवारीमध्ये पाऊस पडतो. युरोपमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये हीट वेव्ज येतात. कॅलिफोर्नियामध्ये हीट वेव्ज आहेत. ऑस्ट्रेलियामध्ये हीट वेव्ज आहेत. मागच्या वर्षामध्ये म्हणजे 2020 साली आणि 2021 साली आपण कोविडवरती बरीच चर्चा केली. कोविड हा एक अचानक आलेली एक खूप मोठा असं एक दुर्घटना आणि एक जागतिक एक आव्हान होतं. पण त्याबरोबर क्लायमेट चेंज किंवा पर्यावरण बदलामुळे खूप मोठी संकटं आली होती. त्याबद्दल फारशी चर्चा झाली नाही. पण जगाच्या अनेक भागांमध्ये मोठ्या मोठ्या आगी लागल्या जंगलांमध्ये ह्या हवामानात होणाऱ्या बदलामुळे. आणि त्या काही आगी तर एवढ्या मोठ्या होत्या की ऑस्ट्रेलियामध्ये जे काही आगी लागल्या आणि तेवढ्या मोठ्या प्रमाणावरती लागल्या की त्यातून जे दूषित वायू निर्माण झाले ते पसरत लॅटिन अमेरिकेपर्यंत गेले आणि तिथल्या हवामानावरती त्याचा परिणाम झाला. तर असं हे जे आहे म्हणजे कॅलिफोर्निया कॅनडामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये हीट वेव्ह झाल्या होत्या आणि हे चालूच राहणार आहे चक्र. आणि ह्या चक्राचा परिणाम पुन्हा एकदा ॲग्रिकल्चर शेती त्याचं प्रोडक्शन कसं होईल क्रॉपिंगचे पॅटर्न्स कसे असतील त्याच्यावरती खूप मोठा परिणाम होईल. तर त्यामुळे ज्यावेळेला तुम्ही भविष्याकडे बघता एक सह्याद्री फार्म प्रोड्युसर कंपनी म्हणून तर त्यावेळेला पुढच्या काही वर्षांमध्ये हवामानामध्ये काय बदल होईल आणि त्याचा आपल्यावरती काय परिणाम होईल ह्याच्याबद्दल विचार करणं अतिशय महत्त्वाचं आहे. आणि त्यासाठी बरीचशी हवामानाची मॉडेल्स मिळतात, वाचायला मिळतात, ऐकायला मिळतात. त्याचा अभ्यास करून की ही हवामान कसं बदलत जाईल त्याच्यावरती आपला कसा परिणाम होईल त्यानुसार आपण पिकांच्या पॅटर्नमध्ये काय बदल करायला पाहिजे ह्या गोष्टींबद्दल विचार करणं खूप महत्त्वाचं आहे. येत्या 10-15 वर्षांकडे जर का बघितलं तर ग्रामीण जगाचं भवितव्य, पाणी, हवामान बदल
ह्याशिवाय आपलं जे आरोग्य किंवा जी हेल्थ सिस्टीम आहे त्यामध्ये एक अनेक अनभिज्ञ आणि अनप्रेडिक्टेबल अशी चॅलेंजेस येतील. कोविडमुळे आता लोकांना थोडीफार समजूत आलेली आहे की संसर्गजन्य रोग होऊ शकतात आणि मोठ्या प्रमाणावरती होऊ शकतात. पूर्वी सार्स झालं होतं, ते थोडक्यात आटोक्यात आलं, त्यामुळे लोकांना भीती वाटली नाही. पण कोविडचा एक जंतू असे सुमारे सध्या 8 लाख जंतू असे आहेत की ज्यामुळे संसर्गजन्य रोग होऊ शकतात. तर तुम्ही एकावरती कंट्रोल कराल, एका व्हायरसवरती, 2 व्हायरसवरती कंट्रोल कराल, 10 व्हायरसवरती कंट्रोल कराल, तुम्ही 8 लाख असे आज व्हायरस आहेत की जे सगळीकडे पसरून आपल्याला कुठल्याही प्रकारचा अनप्रेडिक्टेबल असा संसर्गजन्य रोग होऊ शकतो. तर त्याच्यामुळे मेडिकल रिसर्च अतिशय इम्पॉर्टंट असेल की पुढच्या काही वर्षांमध्ये कुठल्या देशांमध्ये मेडिकल रिसर्च चालतं आणि भविष्याकडे बघून, तर त्याच्यामुळे त्या देशांमध्ये कसं काय ह्या आरोग्याच्या फ्रंटवरती आलेल्या चॅलेंजेसना कसं काय उत्तर द्यायचं हे एक ठरेल. ह्याशिवाय सगळ्यात शेवटचा मुद्दा ज्यावेळेला आपण भविष्याकडे बघतो तो म्हणजे राजकीय अस्थिरता आणि त्यातून होणारे संघर्ष. हा एक महत्त्वाचा मुद्दा असेल. आता राजकीय अस्थिरता कायमच होती, संघर्ष कायमच होते. त्याच्यामध्ये विशेष काय 2 महायुद्ध पण झाली मागच्या शतकामध्ये. पण ह्या पुढे जी सगळ्यात भीती आहे की एका साईडला तंत्रज्ञान वाढत चाललेलं आहे आणि दुसरीकडे जर का युद्धाचं शक्यता वाढत चालली आणि जर का पुढच्या भविष्याच्या युद्धांमध्ये जर का आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा दुरुपयोग केला गेला तर पुढच्या युद्धाचं स्वरूप अतिशय महाभयंकर असेल. इतकं महाभयंकर असेल की संपूर्ण मानवता देखील नष्ट होऊ शकेल, संपूर्ण मनुष्यसृष्टी नष्ट होऊ शकेल, असं पुढच्या महायुद्धाचं स्वरूप असेल. आणि असं महायुद्ध जर का 25-30 वर्ष झालं तर आपण जे काही सगळे प्रयत्न करतो ते सगळे फुकट आहेत, कारण अजून 25-30 वर्षांनी कोणीच अस्तित्वात राहणार नाही. आपण अस्तित्वात राहणार नाही, आपली मुलं अस्तित्वात राहणार नाही, आपली घरं, आपलं काहीच अस्तित्वात राहणार नाही. ही जी संपूर्ण सृष्टी आहे ती संपूर्णपणे नाहीशी झालेली असेल. आज जगातला सगळ्यात मोठा धोका जो आहे तो हा आहे की जगाच्या अस्तित्वाचाच धोका सध्या निर्माण झालेला आहे. आणि आमचं स्ट्रॅटेजिक फोरसाईट ग्रुपमध्ये मॅक्सिमम काम जे आहे ते त्याच्यावरती चालू आहे की असं युद्ध कसं टाळता येईल. हे युद्ध टाळलं आणि जर का मानवी सृष्टी आणि मानवी संस्कृती जर का अस्तित्वात राहिली तर बाकी मग सगळं करता येईल. आपापल्यात भांडणं करता येतील, हवेदावे करता येतील, डेव्हलपमेंट करता येईल, लॅक ऑफ डेव्हलपमेंट, बाकी सगळं करता येईल. पण तुमचं अस्तित्व जर का संपलं तर मग काय. तर सगळ्यात मोठा धोका तो आहे. तर त्यामुळे पुढच्या 10-15 वर्षांमध्ये हे संघर्षाचं स्वरूप कसं असेल त्यावरती बऱ्याचशा गोष्टी अवलंबून. असं युद्ध होईलच असं माझं म्हणणं नाही आहे, मानवी अस्तित्व संपेलच असं म्हणणं नाही, पण असं होण्याची देखील शक्यता आहे असं मला म्हणायचं आहे. तर येणारा जो भविष्यकाळ आहे त्याच्यामध्ये अनेक आव्हानं आहेत, त्याच्यामध्ये अनेक संधी आहेत. आणि ह्यातल्या ज्या संधी आहेत त्या तंत्रज्ञानामुळे आपल्याला अनेक नवीन संधी मिळतील. ज्या गोष्टी 10-15 वर्षापूर्वी आपल्याला विचार करणं देखील शक्य नव्हतं त्या ह्यापुढे आणि त्या आज शक्य झालेल्या आहेत. आणि आज ज्या गोष्टी आपल्याला विचार करणं देखील शक्य नाही त्या अजून 10-15 वर्षानंतर शक्य होतील. आत्ता मगाशी आम्ही इकडे ह्याची पाहणी करत होतो त्यावेळेला एक गोष्ट खूप इंटरेस्टिंग वाटली, ती म्हणजे की ह्यांनी संपूर्ण तुम्ही ती चेन निर्माण केलेली आहे की जर का मी लंडनला गेलो आणि तिकडे द्राक्ष विकत घेतली तर ती द्राक्ष कुठल्या शेतकऱ्याच्या शेतातून आलेली आहेत ही माहिती मिळू शकते. ही जी संपूर्ण इन्फॉर्मेशन चेन झालेली आहे आणि आता तुमचं ब्लॉकचेन करण्याचा पण मानस आहे. हे तंत्रज्ञान 10-15 वर्षापूर्वी अस्तित्वात नव्हतं. आज जे तुम्ही हे सांगू शकता ते तुम्ही 15 वर्षापूर्वी किंवा 10-20 वर्षापूर्वी सांगू शकत नव्हता. 20 वर्षापूर्वी गुगल नव्हतं, 20 वर्षापूर्वी फेसबुक नव्हतं, अमेझॉन नव्हतं. अजून 10-15 वर्षानंतर अनेक नवीन गोष्टी निर्माण होतील की ज्या आज आपण त्याचा विचार करू शकत नाही. आणि ह्यामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये संधी मिळतील आणि ह्या संधी वेगवेगळ्या क्षेत्रात असतील आणि त्या संधींचा आपण वापर करून घेतला पाहिजे. तर
येणारा जो काळ असेल, जो 10-15 वर्षांचा काळ, तो खूप मोठ्या संधींचा असेल, खूप मोठ्या धोक्यांचा असेल आणि खूप मोठ्या आव्हानांचा असेल. हा अनप्रेसिडेंटेड असा पिरियड असेल. मागच्या काही वर्षात जशी हळूहळू प्रगती होत होती तसा होणार नाही, तर पुढच्या 10-15 वर्षामध्ये खूप प्रचंड वेगाने प्रगती होईल. तंत्रज्ञान स्वतःहूनच पुढे जाईल आणि स्पेशली आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कृत्रिम प्रज्ञेमुळे तर ते मानवाच्या कंट्रोलच्या बाहेर जाईल आणि त्यामुळे कित्येक गोष्टी ऑटोमॅटिकली पण होतील. तर ह्या अशा परिस्थितीमध्ये, ह्या अशा जगाला सामोरं येण्यासाठी आपण काय केलं पाहिजे आणि आपण स्वतःला कसं सुदृढ बनवलं पाहिजे, आपण आपल्या गावाला कसं सुदृढ बनवलं पाहिजे, आपण आपण भोवतालच्या परिस्थितीला कसं सुदृढ बनवलं पाहिजे, ह्या दृष्टीने आपल्याला विचार करायला पाहिजे. सह्याद्रीमध्ये हा विचार होतो आहे, तुम्ही त्या दृष्टीने काम करता आहेत आणि हे खूपच कौतुक करण्यासारखं आहे. मी पुन्हा एकदा सह्याद्रीच्या या सर्व प्रयत्नांना सादर प्रणाम करतो आणि मी अशी इच्छा व्यक्त करतो की आज सह्याद्री हे महाराष्ट्रातलं एक मोठं नाव आहे आणि ज्यावेळेला आपण भविष्य बघतो तर त्यावेळेला अजून 10-15 वर्षांनी सह्याद्री हे जगातलं मोठं नाव झालं पाहिजे. जसं आज लोक गुगलबद्दल बोलतात, आपण इथे बसून गुगल म्हटलं की तुम्ही मला स्पष्टीकरण विचारत नाही गुगलमध्ये काय हो किंवा फेसबुकमध्ये काय, तसं 15 वर्षांनी तुम्ही जर का कॅलिफोर्नियामध्ये तुम्ही रेस्टॉरंटमध्ये गेला असाल किंवा लंडनमध्ये रेस्टॉरंटमध्ये गेला असाल किंवा ऑस्ट्रेलियात रेस्टॉरंटमध्ये गेला असाल तर तेव्हा असं म्हटलं पाहिजे हा सह्याद्रीचा प्रॉडक्ट आणि कोणी असं विचारलं नाही पाहिजे सह्याद्रीमध्ये काय हो. अशी सह्याद्रीचा ग्लोबल बेस झाला पाहिजे की अजून 10-15-20 वर्षामध्ये सर्व जगामध्ये सह्याद्रीचा प्रेझेन्स आणि सह्याद्रीच्या प्रयत्नाची विस्तार होऊन सगळीकडे एक जागतिक ब्रँड आणि एक जागतिक स्थान निर्माण होईल अशी मी एक अपेक्षा करतो, अशी मी आशा करतो आणि असं तुम्हाला एक आव्हान देखील देतो. थँक्यू. आता आपण संवाद साधूया. धन्यवाद सर. यानंतर आपण सरांशी संवाद साधणार आहोत. सर, तुम्ही ग्रामीण विकासाच्या अनुषंगाने काही भाष्य केलं आणि आपण असं सातत्याने म्हणतो की 2050पर्यंत युवा शक्ती ही भारताची स्ट्रेंथ असेल, तर तुम्ही याच्याकडे कसं बघतात? म्हणजे जागतिक पर्स्पेक्टिव्हच्या अनुषंगाने काय मान्य करायला आपण? माझा असाच थोडा प्रश्न होता की आपण आपले माजी राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम म्हणायचे की 2020ला भारत ही एक महासत्ता झाली पाहिजे. आता 2020 ओलडून गेलो आपण. मग आता हे आर्थिक महासत्ता होण्याचं जे काय आपलं स्वप्न आहे हे साकार होऊ शकतं का? किती क्षमता आहे आपल्यामध्ये? डॉक्टर, पहिल्यांदा दुसरा प्रश्न घेतो मग पहिला प्रश्न घेतो. आपले माजी राष्ट्रपती डॉक्टर APJ कलाम यांना मला भेटण्याची संधी अनेकदा मिळाली. राष्ट्रपती व्हायच्या आधी जास्त मिळाली, राष्ट्रपती झाल्यानंतर अर्थात त्या प्रमाणात नाही मिळाली. आणि त्यांनी 1995मध्ये पुस्तक लिहिलं होतं इंडिया व्हिजन 2020. तर ते जरूर तुम्ही वाचा. आणि जरी ते 25 वर्षापूर्वी लिहिलं असेल तर ते आज देखील खूप उपयोगी असं पुस्तक आहे. त्यात त्यांनी भविष्याचा एक वेध घेतला होता आणि येत्या 25 वर्षामध्ये भारत वेगळ्या स्तरावरती आणि वेगळ्या क्षेत्रात कशी प्रगती करू शकेल ह्याचा त्यांनी त्याच्यामध्ये आढावा घेतला होता. परंतु असं म्हणतात की डॉक्टर कलाम म्हणाले की भारत महासत्ता व्हायला पाहिजे आणि भारतातल्या अनेक लोकांना भारत महासत्ता झाली पाहिजे, आर्थिक महासत्ता किंवा कसली महासत्ता झाली पाहिजे असं बऱ्याच लोकांना आकर्षण आहे. माझं मत वेगळं आहे. मला भारत महासत्ता होण्यामध्ये बिलकुल रस नाही. माझ्या मते भारत महान राष्ट्र झालं पाहिजे. जर भारत महान राष्ट्र झालं तर महासत्ता होते की नाही हा प्रश्नच महत्त्वाचा राहणार नाही. आपण सत्तेच्या दृष्टिकोनातून का बघतो सगळीकडे? आपण एक महान राष्ट्र कसं घडवायचं ह्या दृष्टीने आपण भारताकडे बघितलं पाहिजे. त्यामुळे एक नागरिक म्हणून माझी इच्छा भारत महान राष्ट्र कसं होईल अशी आहे. भारत महान सत्ता कशी होईल अशी नाही आहे. आर्थिक सत्ता म्हणा, लष्करी सत्ता म्हणा, कसली म्हणा,
मला त्या सत्तेच्या अंकगणितामध्ये काही फारसा इंटरेस्ट नाही आहे. पण भारत महान राष्ट्र, जर का आपण पहिल्यापासून भारत महान राष्ट्र कसं होईल याचा विचार केला असता, महासत्ता कशी होईल त्याच्याऐवजी, आणि त्या दृष्टीने जर का आपण आराखडे बनवले असते, तर आपली जी प्रगती झाली त्यापेक्षा खूप मोठ्या प्रमाणामध्ये जास्त प्रगती झाली असती. पण आपण भारत महान राष्ट्र कसं होईल ह्याचा कधी विचारच केला नाही. आपण कायम भारत महान सत्ता कशी होईल ह्याचाच कायम विचार करत राहिलो आणि तेच आपण बोलत राहिलो. तर आपण हे सत्तेचं वेळ डोक्यातून काढून राष्ट्रबांधणीचं वेळ डोक्यामध्ये घेतलं पाहिजे. आणि ह्यामध्ये अनेक फॅक्टर्स महत्त्वाचे आहेत. त्याच्यामध्ये युवाशक्ती महत्त्वाची आहे. पण ज्यावेळेला आपण युवाशक्तीकडे बघतो तर त्याचे 2 अँगल्स आहेत. एका बाजूला हे युवक आहेत. आज मला सकाळी एक युवक शेतकरी भेटले होते, त्यांचं नाव विसरलो मी, आपण गणेश कदम, आणि त्यांनी ते द्राक्षांचे ते हे करत होते बागा, जे त्यांचं एका छोट्या 1 एकर ह्याच्यामध्ये तुकड्यामध्ये त्यांनी जी द्राक्षाचं उत्पादन केलं होतं ते बघितलं. त्यानं दुपारी तंत्रज्ञानामध्ये काय काम करणारे मी युवक बघितले. ही सकारात्मक युवशक्ती झाली. पण मी काश्मीरमध्ये दहशतवादी युवक पण बघितलेले आहेत. झारखंड, तेलंगणा आणि भारताच्या काही भागामध्ये नक्षलवादी युवक पण बघितलेले आहेत. नॉर्थ ईस्टमध्ये पण दहशतवादी युवक बघितलेले आहेत. तर ही एक विघातक युवाशक्ती झाली. त्यामुळे युवाशक्ती हे दुधारी हत्यार आहे. विधायक युवाशक्ती पण होऊ शकते आणि विघातक युवाशक्ती पण होऊ शकते. त्यामुळे केवळ आपण युवाशक्ती ह्याच्यावरती फार मोठा अभिमान बाळगून सगळं काही आरामामध्ये व्यवस्थित होईल असं गृहीत धरण्यात अर्थ नाही. तर आपण विघातक युवाशक्ती कमी कशी होईल आणि विधायक युवाशक्ती जास्तीत जास्त कशी वाढेल ह्याचा विचार केला पाहिजे. आणि विधायक युवाशक्तीसाठी काय प्रयत्न करता यायला पाहिजेत, काय इनिशिएटिव्ज घेता आले पाहिजेत ते आपण पाहिलं पाहिजे. तर आपल्या युवकांमध्ये शहरी युवक म्हणा, ग्रामीण भागातले युवक म्हणा, निम शहरी भागातले युवक म्हणा, त्यांच्याकडे सर्जनशीलता आहे, काम करण्याची खूप इच्छा आहे. पण त्यांना एक मार्गदर्शनाची गरज आहे आणि त्यांना एक सिस्टीम मिळण्याची गरज आहे. आज तुम्ही बघितलं तर अमेरिकेतल्या मोठ्या मोठ्या कंपन्यांमध्ये भारतीय युवक प्रमुख झालेले आहेत. मायक्रोसॉफ्टचे प्रमुख अधिकारी आहेत, सत्या नडेला, गुगलमध्ये आहेत, सुंदर पिचाई, बाकी असे अनेक कंपन्यांमध्ये जे 40-45 वर्षाचे जे भारतीय आहेत ते प्रोफेशनल्स आहेत ते जाऊन तिथे प्रमुख झालेले आहेत. ते रिलायन्सचे प्रमुख झाले होऊ शकतील का? इतकंच काय ते बिर्ला समूहाचे प्रमुख होऊ शकतील का? ते टाटा समूहाचे प्रमुख होऊ शकतील का? स्वतःलाच तुम्ही प्रश्न विचारा. सत्या नडेला मायक्रोसॉफ्टचे प्रमुख झाले. सत्या नडेला रतन टाटांच्या ऐवजी टाटा ग्रुपचे चेअरमन होऊ शकतील. मुकेश अंबानीच्या ऐवजी रिलायन्स ग्रुपचे चेअरमन होऊ शकतील. आदित्य बिर्ला ग्रुपचे चेअरमन होऊ शकतील. त्यांच्या हातामध्ये खरोखर सूत्र जाऊ शकतील. आता टाटा ग्रुपमध्ये काही बरेच झालेले आहेत आणि आता रतन टाटांच्या ऐवजी खरोखरच दुसरे चेअरमन आले आहेत. पण सूत्र कोणाच्या हातामध्ये आहेत? तर आपण आपल्या युवकांना सिस्टीम देत नाही आहे. आता आम्ही स्ट्रॅटेजिक फोरसाईट ग्रुपचा माझा स्वतःचा अनुभव सांगतो की आम्ही अतिशय कठीण प्रश्नांवरती मागच्या 10-15 वर्षांमध्ये काम केलं. त्याच्यामध्ये आम्ही इराक आणि तुर्कस्तान ह्याच्यामध्ये जो पाण्याचा वाद चालू होता टायग्रिस नदीवरून, टायग्रिस आणि युफ्रेटिस दोन मोठ्या नद्या आहेत, त्यापैकी युफ्रेटिसमधली सिरियातून जाते म्हणून आम्ही बाजूला ठेवली. पण टायग्रिसवरती फोकस करून आम्ही त्याच्यावरती आम्ही सोल्युशन काढलं आणि 2 देशांमध्ये करार घडवून आणला. इथिओपियामध्ये आम्हाला अंतिम यश मिळालं नाही, पण तिथे देखील आम्ही नाईल नदीवरून जो संघर्ष झाला होता त्याच्यामध्ये आम्ही मार्ग दाखवला बाहेरचा. आणि अशी इतर अनेक कामं केली. काही दहशतवाद्यांना दहशत करण्यापासून परावृत्त केलं, पण त्याची मी डिटेल्स अनफॉर्च्युनेटली जास्त देऊ शकत नाही. पण हे सगळं केलं कोणी?
तर आमच्याकडे काम करणाऱ्या हे सगळं संशोधन ह्या सगळ्याची मांडणी केली त्या आमच्याकडे काम करणाऱ्या त्या मुलींनी केली आणि ह्या ॲव्हरेज 27 वर्षाच्या मुली होत्या. म्हणजे ह्या जगातल्या सगळ्यात मोठ्यातले मोठे जटिल असे प्रश्न सोडवण्याची टीम 27-28 वर्षाच्या मुली, जास्तीत जास्त 30-32 म्हणा, त्यापैकी काही त्या थोड्या एक्सपिरियन्स झालेलं, म्हणजे 27 ते 35 वयोगटातल्या 25 ते 35 वयोगटातल्या केवळ युवकांनी नाही तर युवतींनी हे प्रश्न सोडवले की जे एकदा आम्ही सेंट्रल एशियावरती काही भारताचं धोरण कसं असावं संरक्षणाचं ह्याच्याबद्दल काही आम्हाला संरक्षण मंत्रालयाने काम करायला सांगितलं होतं आणि आम्ही ते केलं आणि मग ते रिपोर्ट डिस्कस करण्यासाठी म्हणून ते संरक्षण मंत्रालयातून अधिकारी आले आणि त्याच्यामध्ये भारतीय सैन्याचे अधिकारी होते आणि ते सगळे खूप मोठे असे सैन्याचे ब्रिगेडियर जनरल वगैरे असे धिप्पाड उंच असे सगळे ते अधिकारी आले, कोणाचे असे पिळदार मिशा आणि सूट आणि असे घालून ते सगळे अधिकारी आले आणि ते म्हणाले तुमच्या टीमची चर्चा करायला म्हणून आम्ही आलो आहे. ते माझ्या ऑफिसमध्ये आले, तर त्या ह्या मुली सगळ्या होत्या की ज्यांचा रिपोर्ट ह्यांनी काय करावं हे त्यांना गाईड करणारा होता आणि त्यांनी त्या मुलींकडे बघितलं आणि मला सांगितलं मला चहा पाहिजे कॉफी पाहिजे. त्यांना वाटतं मुली चहा कॉफी करतात म्हणून, तर त्या मुली खरोखरच चहा कॉफी पण करत होत्या. तर त्यांनी चहा कॉफी केली, सगळ्यांना चहा कॉफी दिली आणि म्हणे आता चर्चा करायची. मी म्हटलं मी बाहेर जातो, म्हटलं ज्यांनी काम केलं त्यांच्याशी तुम्ही चर्चा करा आणि त्या मुलींना समोर बसवलं. तर त्यांना एवढं चक्कर आली, त्यांना काय कळलंच नाही काय बोलायचं म्हणून ते गप्पत बसले सगळे. पण ही झाली युवा शक्ती. आज इकडच्या दुपारच्या कार्यक्रमामध्ये एक एवढासा कॉलेजमधला जाणारा मुलगा होता की त्यांनी जी ही टेक्नॉलॉजीमध्ये काय काय त्याचं नाव विसरलो मी, इकडे असेल कुठेतरी, तर हां अक्षय, हां, तर 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 त्यांनी जे काय काम केलं तुम्ही बघितलं आणि मी एकदम चकितच झालो. तर ह्याला म्हणतात युवा शक्ती. किंवा जे मी गोष्ट ऐकली की जे 8वीतल्या मुलांनी कुंभमेळ्यामध्ये ते एक सतरंजी नवीन निर्माण केली, त्याच्यामुळे क्राऊड मॅनेजमेंटसाठी मदत झाली. ही विधायक युवा शक्ती. पण आपल्या देशात विघातक युवा शक्ती पण आहे. तर ती विघातक युवा शक्ती कमी करण्यासाठी, त्या युवकांना बाहेर काढण्यासाठी कसं काय करता येईल, काय सामाजिक आर्थिक इतर काय करता येईल आणि जे विधायक आहेत ते जास्त कसे सक्षम करता येतील त्याकडे आपण बघितलं पाहिजे. सर, तुम्ही सांगितलं की 20 वर्षापूर्वी जे क्लस्टर डेव्हलपमेंट होतं त्या आज इथे सह्याद्रीला आल्यानंतर ते तुम्हाला उदयास आलं किंवा पाहायला मिळालं आणि अशाच 500 सह्याद्री तयार व्हायला पाहिजे किंवा सह्याद्रीसारखे क्लस्टर डेव्हलप व्हायला पाहिजे. आज जे काही तुम्ही पूर्ण सह्याद्रीची इकोसिस्टम पाहिली, म्हणजे शेतकऱ्यापासून टेक्नॉलॉजीपर्यंत, तर जे काही डेव्हलपमेंट चालली आहे, मग याच्यात अजून तुम्हाला असं काही वाटतं की बा आपण अजून जी काही टेक्नॉलॉजी ज्या पद्धतीने फास्ट चालली त्याच पद्धतीने हे आपल्याला फास्ट जावं लागेल, अदरवाईज हे 500 किंवा 1000 होणार नाहीत. तर बा तुम्हाला असा काही अनुभव आला की बा अजून ह्याच्यात काही टेक्नॉलॉजी किंवा अजून सुधारणा केल्या पाहिजे किंवा काही एरिया ऑफ इम्प्रूव्हमेंट आहेत त्या आजच्या तुमच्या ओव्हरऑल तुम्ही सह्याद्रीला व्हिजिट केली त्याच्यातून काय जाणवलं? नमस्कार सर. मगाशी आपण जे ॲग्रो क्लस्टर डेव्हलपमेंट, मगाचा प्रश्न आणि उत्तर त्याच रिलेटेड माझा प्रश्न आहे की ॲग्रो क्लस्टर डेव्हलपमेंट आणि त्यासाठी लागणारी युवा शक्ती, तर हे सगळं बरवायसाठी शिक्षण पद्धतीमध्ये काही बदल तुम्हाला अपेक्षित आहे का, म्हणजे फ्रॉम द ग्रासरूट लेवल? दहशतवाद या विषयावरती मगाशी आपण थोडंसं बोललात आणि भारत हा दहशतवादाने पोळलेला एक देश आहे आणि त्याचबरोबर तुम्ही मागाच्या तुमच्या भाषणामध्ये असंही सांगितलं की 25-30 वर्षानंतर कदाचित असा एक परिस्थिती तयार होऊ शकते की अख्ख्या मानवजातीला सुद्धा एक मोठा संघर्ष करावा लागू शकतो आपल्या अस्तित्वासाठी. तर आता खूप मोठे मोठे देश आहेत, अमेरिकेसारखा देश आहे, चायनासारखा देश आहे किंवा भारतसुद्धा एक नवीन उदयाला येत असलेला देश आहे, युरोप आहे, आर्थिक महासत्ता पण आहेत, ह्या मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक ताकद ह्या सगळ्या देशांकडे आहे. आणि एका बाजूला सिरिया असेल, इराक असेल किंवा इराण असेल, अफगाणिस्तान, अशी पण सगळी चित्र आपल्याला बघायला मिळतात. तर जागतिक पातळीवरती हा सगळा जो काही विषय आहे, हा विषय हाताळण्यासाठी असं काही स्ट्रॅटेजिक डायरेक्शन आता आहे का, फक्त जे काय आहे फक्त चर्चात्मक स्वरूपातच चालू आहे की बाबा पुढच्या 25 वर्षात 10-20 वर्षामध्ये काहीतरी सोल्युशन या अँगलने दिसेल की नाही, हा प्रश्न कधीतरी सुटेल, असं तुम्हाला काय वाटतं का? पहिल्यांदा आपण जगताप साहेबांच्या प्रश्नांचं मी उत्तर देतो, कारण ते निराशावादी आहे. मग आपण सह्याद्रीबद्दल बोलूया, कारण ते आशावादी आहे. आशेपासून निराशेकडे जाण्यापेक्षा निराशेपासून आशेकडे आलेलं कधीही चांगलं.
आपला हा प्रवास हा कायम असाच निराशेपासून आशेकडे व्हायला पाहिजे. आशेपासून निराशेकडे नको व्हायला, म्हणून आपण निराशावादीपासून सुरुवात करूया आणि मग आपण आशावादाकडे येऊया. तर नाही, सध्याची जी परिस्थिती आहे ती खूप चिंताजनक आहे. निराशावादक असं म्हणणार नाही, पण चिंताजनक आहे. आज जगाला सगळ्यात कमतरता कशाची असेल? तुम्हाला वाटेल पाण्याची आहे, म्हणजे मी पाण्याचा मागे उल्लेख केला. आर्थिक जे रिसोर्सेस असतात त्याची कमतरता आहे असं वाटेल. नाही. पाण्याची आहे? नाही. आहे, पण महत्त्वाची नाही. आर्थिक रिसोर्सेस, इकॉनॉमिक रिसोर्सेस त्याची आहे का? नाही. अजून कसली कमतरता आहे असं वाटतं तुम्हाला? तर जगाला सगळ्यात मोठी कमतरता जगामध्ये असेल तो म्हणजे आज नैतिक नेतृत्वाचा अभाव. ही जगापुरती सगळ्यात मोठी समस्या आहे. आणि जगातलं सगळ्यात मोठं जी कमतरता आहे ती ही आहे की आज जगामध्ये नैतिक नेतृत्व अस्तित्वात नाही. जे 3 प्रमुख देश आहेत जगातले, अमेरिका, रशिया आणि चीन, त्यांचे जे नेते आहेत आणि त्यांच्या भोवतालच्या ज्या सिस्टीम्स आहेत, म्हणजे मी त्यांच्या नेत्यांबद्दल इंडिव्हिज्युअली बोलत नाही, पण ते जे नेते आणि त्यांच्या भोवतालची जी इकोसिस्टीम आहे त्यांची स्वतःची पॉलिटिकल सिस्टीम जी आहे ती संपूर्ण नैतिकता गुंडाळून ठेवून खोट्यावरती आधारित अशी संघर्षमय अशी व्यवस्था त्यांनी निर्माण केलेली आहे. आणि कारण नसता ते जगाला युद्धाच्या खाईमध्ये ढकलण्याचा प्रयत्न करतायत. युक्रेन हे त्याचं एक साधं उदाहरण. युक्रेनमध्ये जे मागचे 7 वर्ष युद्ध चालू त्याची काहीही गरज नाही, पण हे कारण नसता निर्माण केलेली ही परिस्थिती आहे, ह्या नेत्यांनी केलेली परिस्थिती आहे. आणि हे तिन्ही देशांचे नेते ते नैतिकता, मानवता याचा विचार करत नाहीत. गोष्टी करतात मोठ्या मोठ्या, पण प्रत्यक्षात प्रामाणिकपणे असा विचार करत नाही. तर त्याच्यामुळे चिंता खरोखरच परिस्थिती चिंताजनक आहे. आणि मला खरोखरच भीती वाटते की पुढच्या हे असंच जर का चालू राहिलं आणि ह्याच्यावरती कोणी लगाम खेचला नाही, जसा घोड्याचा आपल्याला लगाम खेचायला लागतो असं जर का कोणी घोडा खेचला तर खूप मोठा संघर्ष होणं अशक्य नाही. होईलच असं नाही, पण अशक्य नाही. आणि असं महायुद्ध जर का झालं प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये तर मानवाचा संहार होऊ शकतो. तर ही जगापुरती सगळ्यात मोठी भीती आहे आणि ती आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे ती वाढलेली आहे. आता मागच्या 2 वर्षामध्ये कोविड झालं हे तुम्हाला माहिती आहे. तुम्ही अगदी कुठल्या शेतातल्या एका शेतकऱ्याच्या मुलाला जरी विचारलं तरी तुम्हाला सांगेल की मागच्या 2 वर्षामध्ये कोविड झालं. कुठल्याही देशामध्ये, म्हणजे मी इकडच्या नाशिकच्या भोवतालच्या मोहाडीच्या शेतकऱ्याबद्दल बोलत नाही आहे. तुम्ही अमेरिकेच्या कुठल्या तरी छोट्या गावात जा, जपानच्या छोट्या गावामध्ये जा, युक्रेनच्या छोट्या गावामध्ये जा, कुठे गेले तरी सगळ्यांना माहिती आहे की मागच्या 2 वर्षामध्ये कोविड झाला. बरोबर. म्हणजे तुमची अपेक्षा अशी असेल की कोविड हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम होता जगापुढचा. त्यामुळे जगातल्या नेत्यांचं लक्ष कोविड कसं काय मॅनेज करायचं ह्याच्यावरती असायला पाहिजे अशी आपली अपेक्षा असेल की नाही. पण आपण मूर्ख लोक सगळे, सामान्य लोक, ह्यांच्याकडे जगातल्या नेत्यांचं लक्षच नव्हतं कोविडकडे. त्यांचं लक्ष हायपरसॉनिक मिसाईल्स तयार कशी करायची ह्याच्यावरती होतं. आणि मागच्या 2 वर्षामध्ये ज्या प्रमाणामध्ये कोविड झालं त्याहीपेक्षा प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये हायपरसॉनिक मिसाईल्सची रेस झाली. आता हायपरसॉनिक मिसाईल्समध्ये काय असतात, ही एका पर्टिक्युलर प्रकारची मिसाईल्स असतात. मिसाईल्स मागचे 10-15 वर्ष, 25-30 वर्ष आहे जगामध्ये. पण हे हायपरसॉनिक ही क्षेपणास्त्र अशी असतात की ते जर का ते सोडलं तर ते स्वतःहून स्वतःचा मार्ग ठरवतं आणि ते रडारला त्यामुळे दिसू शकत नाही. आणि सोडणाऱ्याला पण माहिती नसतं हे कुठे जाईल आणि जिथे जाऊन ते आदळणार त्यांना पण माहिती नसतं हे कुठे जाईल. आणि ते न्यूक्लिअर बॉम्ब घेऊन जातं आणि ते हायपरसॉनिक मिसाईल समजा तुम्ही सोडलं तर ते कोणाला न कळतच ते जातं. अशी मिसाईल्स तयार करण्यामध्ये ह्या सगळ्या देशांचं लक्ष होतं मागची 2 वर्ष कोविडचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याच्या ऐवजी. एवढं नैतिक अधपतन झालेलं आहे जगाचं, जागतिक नेत्यांचं. आणि म्हणजे कोविडची परिस्थिती तर अशी होती की जानेवारी 30ला
म्हणजे 2020 साली मागच्या वर्षी वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननी ग्लोबल हेल्थ इमर्जन्सी अनाऊन्स केली. त्याच्यानंतर 15 दिवसांनी 14 ते 16 फेब्रुवारी 2020 म्युनिकमधल्या एका हॉटेलमध्ये जगातल्या सगळ्या देशांचे परराष्ट्रमंत्री एका रिट्रीटसाठी जमले होते आणि त्यांनी कोविडवरती ग्लोबल हेल्थ इमर्जन्सी अनाऊन्स करून 15 दिवस आधी ग्लोबल हेल्थ ऑर्गनायझेशननी कोविड संबंधी चर्चाच केली नाही. अमेरिका चीनवरती ॲक्युजेशन करते, दोष देते की त्यांनी वुहानमध्ये कोविड निर्माण झाला, चीनला दोषी धरलं पाहिजे. चीनच्या लोकांनी थेअरी केली की खरे हे अमेरिकेच्या सैन्याने हे निर्माण केलेलं आहे, मिलिटरीने निर्माण केलेलं आहे, त्यांना दोष दिला पाहिजे. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री, संरक्षण मंत्री त्यावेळेचे आणि चीनचे परराष्ट्रमंत्री, संरक्षण मंत्री हॉटेलमध्ये बाजूच्या खोल्यांमध्ये राहत होते. 3 दिवस एकत्र राहिले पण त्यांनी ह्याच्यावरती चर्चा केली नाही. हे तुम्हाला मी फर्स्ट हँड सांगतो. म्युनिकमध्ये ही जगाचं नैतिक अधिपतन एवढं झालेलं आहे. म्हणून मला मानवतेच्या भवितव्याबद्दलच मला काळजी लागलेली आहे. होपफुली ह्याच्यात कुठेतरी काहीतरी मार्ग सापडेल, पण सध्या मी फारसा आशावाद नाही आहे. तर आशावाद कुठे, म्हणून मी ते वॉशिंग्टन, मॉस्को वगैरे सोडून नाशिकला आलो. म्हणजे इथे येऊन मला आशा थोडीफार आशा तरी इथे दिसते. आणि तुम्ही जो दोघांनी प्रश्न विचारला की जे सह्याद्रीने जो इथे जो प्रयोग केलेला आहे, आता प्रयोग नाही, आता हे एक वास्तवता जिथे एक नवीन प्रकारची वास्तवता जी इथे जी निर्माण केलेली आहे, ह्याच्यामध्ये अनेक वेगळ्या दिशांनी प्रगती होऊ शकते ह्याही पुढे. कारण प्रगती ही एक अशी गोष्ट आहे की ज्याला फुलस्टॉप नाही, ज्याला डेस्टिनेशन नाही. तुम्ही जर का नाशिकहून मुंबईला निघालात तर तुम्हाला एक डेस्टिनेशन आहे, तिथे व्हीटी स्टेशन वगैरे असतं की ते शेवटी आहे, त्याच्यापुढे तुम्ही जाऊ शकत नाही. अगदी टॅक्सीत बसून थोडून पुढे निघाल तरी मग समुद्र आहे, मग त्याच्यापुढे तुम्ही जाऊ शकत नाही. पण प्रगती हे एक असा प्रकार आहे की ज्याला गंतव्यस्थान नसतं. प्रगतीचा प्रवास कायमच चालू असतो, शाश्वतपणे तो चालू असतो. तर त्यामुळे सह्याद्रीची प्रगती वेगळ्या दिशांनी होत राहील आणि ती कायमच होत राहील जिथपर्यंत तुमच्याकडे एक नैतिक नेतृत्व आहे, एकजूट आहे, सामंजस्य आहे, काम करण्याची तयारी आहे, नवीन शिकण्याची तयारी आहे, तर ती प्रगती होत राहील. आता ही सिस्टीम जर का जास्तीत जास्त प्रमाणात पसरवायची असेल तर तुम्ही म्हणाल त्याप्रमाणे शिक्षणाचं त्यात महत्त्व आहे. भारत कृषीप्रधान देश आहे असं आपण बालवर्गात असल्यापासून शिकतो. अशा या कृषीप्रधान देशामध्ये नावाजलेली किंवा ऐकवत असलेली 20-25 कृषी विद्यापीठं आहेत, तेवढीच. म्हणजे बाकी छोटी छोटी असतील, पण जे ऐकून माहिती आहेत की ज्यांचा काहीतरी त्यांनी स्थान स्वतःचं निर्माण केलेलं आहे, अशी भारताची लोकसंख्या किती आहे? 135 कोटी किंवा 140 कोटी. 140 कोटी लोकसंख्येच्या कृषीप्रधान देशामध्ये 25 कृषी विद्यापीठ. हा आपला शिक्षणाकडे बघण्याचा दृष्टिकोन. खरं इथे नावाजलेली 700 कृषी विद्यापीठं पाहिजेत. इथे टोटल मिळून तुमच्या 700 युनिव्हर्सिटीज आहेत. तर जर का आपण महत्त्वाचं काय आहे तेच बघत नाही आणि दुसऱ्याच कडे जर का आपण लक्ष आपण देत असू तर ऑब्वियसली आपण जे काही प्रगती करतो, जे काही करतो त्याच्यावरती बंधन येणारच. तर हा आपला प्रॉब्लेम आहे. पण हळूहळू लोकांमध्ये समज येते आणि जशी समज येते तसे लोक जे पूर्वीचे ज्या चुका आहेत त्या दुरुस्त करतायत आणि ते जास्तीत जास्त लोकांना समजेल आणि जास्तीत जास्त वेगाने येईल हीच आपण अपेक्षा करू शकतो. सर, तुम्ही युवा शक्तीबद्दल बोललात, तर जसं आपल्याकडे स्किल डेव्हलपमेंट सेक्टर आपण सह्याद्री आणि टाटा स्टाईलच्या माध्यमातून इथे राबवतो, वेगवेगळे कोर्सेस त्याच्या माध्यमातून आपण इथे चालवतो. तर सर, मला तुमच्या जे अनुभव एवढी तुम्ही भ्रमंती केलेली आहे जगभर, तर त्याच्यामध्ये आलेला तुम्हाला कौशल्य विकास जे आहे स्किल डेव्हलपमेंट सेक्टर, भारतातलं स्किल डेव्हलपमेंट सेंटर आणि
बाकीच्या देशातलं स्किल डेव्हलपमेंट सेंटर याच्यामधले काही सकारात्मक पॉईंट काय आहेत जे आपण इकडे भारतामध्ये अवलंबू शकतो किंवा आणू शकतो? सर, युवा शक्तीच्या संदर्भातलाच एक वेगळा प्रश्न आहे की आपण सिरिया आणि आयसिसचे उदाहरण दिले की भारतात गेल्या काही वर्षात भारतातील 1% लोकांकडे भारताची जवळपास 33% संपत्ती आहे. याच्यामुळे विषमता वाढते. तर यामुळे युवा शक्ती विधायक होऊ शकते, याकडे आपण कसे बघता? सर, यामध्ये एक छोटी गोष्ट पुन्हा ॲड करतो माझ्या कलिग्समध्ये. जर नैतिक नेतृत्व जर इम्प्रूव्ह करायचं असेल आपल्या देशामध्ये आता युवकांना, तर काय स्टेप आपण घ्यायला हव्या? थँक्यू. नमस्कार सर, मगाशी आपल्या बोलण्यात आलं की आपल्यासमोरची काही आव्हानं आहेत, जसं एन्व्हायरमेंटल क्लायमॅटिक चेंज असेल किंवा वॉटर एक आहे, पाण्याचा प्रश्न आहे. तसं आपल्या बोलण्यात एक राजकीय अस्थिरता पण आलं. तर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लेवलला काही सपोर्टिव्ह सिस्टीमचा काही अभाव असं आपल्याला जाणवतो का? म्हणजे फॉर एक्झाम्पल अमोल यादवला मुंबईजवळ विमानांचा कारखाना बनवायचा आहे, पण त्याला येणाऱ्या अडचणी, किंवा आता डिसले गुरुजींना जर PhDसाठी काही करायचं असेल तर त्यांना येणारा दबाव, तर हे काही कारण असू शकतं का? आणि त्यामुळेच जी क्रीम क्राऊड आपण ज्याला म्हणतो, जो स्किल क्राऊड आहे, तो सगळा परदेशात धावतोय का? तर त्यावर थोडंसं. ते खरं वरतून बघितलं तर हे प्रश्न वेगळे आहेत, पण ते एकमेकांशी संबंधित आहेत. ते चारही प्रश्न जे आहेत ते ह्या सगळ्याचं शेवटी एक मूळ काय आहे? तो मूळ आहे की आपल्या युवकांना आशा वाटू शकते का, आणि ही आशा कशी मिळेल? बाकीच्या गोष्टी असल्या नसल्या तरी चालतील, ज्या वेळेला आशा संपते त्यावेळेला आपलं काही करायचं मोटिवेशन संपतं. तर त्यामुळे आशा असणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. मग त्यामध्ये पॉलिटिकल सिस्टीममध्ये तर आपल्या बरेचसे प्रॉब्लेम्स आहेत, प्रश्नच नाही. प्रशासकीय व्यवस्था जी आहे त्याच्यामध्ये पण बरेचसे प्रॉब्लेम्स आहेत. पण अशी देखील अनेक उदाहरणं आहेत की काही प्रशासकीय अधिकारी आपले निर्णय घेतात, राजकीय नेतृत्वाला समजवतात, हिंमत दाखवतात आणि बरंच काम करतात, असं पण आहे. त्यामुळे आपण सरसकट असं काही म्हणू शकत नाही, कारण हा एवढा मोठा देश आहे, जो चाललेला आहे, त्याच्यामध्ये काही चांगले लोक आहेत म्हणूनच हे चाललेलं आहे. तर काही वाईट लोक आहेत, काही चांगले लोक आहेत. आपण वाईटांकडे बघतो, पण आपण चांगल्यांकडे पण बघितलं पाहिजे. तर हे जे आहे, तर पॉलिटिकल सिस्टीममध्ये आपल्या राजकीय पद्धतीमध्ये बदल होणं गरजेचं आहेच. प्रशासकीय व्यवस्थित बदल होणं देखील गरजेचं आहे. पण ह्याच्यामध्ये देखील अनेक चांगले लोक आहेत, राजकारणामध्ये देखील अनेक चांगले लोक आहेत, प्रशासकीय सेवांमध्ये पण अगदी चांगले लोक आहेत. तळमळीने ते काम करतात, प्रामाणिकपणे काम करतात. त्याच्यामध्ये काही जी बॅड ॲपल्स म्हणतात बास्केटमधली, ती त्यांना त्रास देतात आणि उरलेली जी चांगली ॲपल्स आहेत त्यांना ते खराब करतात. पण जे आहेत चांगली असे आहेत. आणि ह्याचा पुन्हा सगळा प्रश्न येतो नैतिकतेशी, की जर का तुमची नैतिकता जर का एका उंचीवरती असेल आणि ती संपूर्ण समाजामध्ये वरपासून खालपर्यंत असेल, तर बऱ्याच गोष्टी अतिशय चांगल्या प्रकारे होऊ शकतील. पण आता ही नैतिकता कशी शिकवून होत नाही किंवा अशी मॅन्युफॅक्चर करून होत नाही. तुम्ही आर्थिक उत्पन्न तयार करू शकता किंवा कसं करायचं ते शिकवू शकता. नैतिकता केवळ शिकवून होत नाही, त्यासाठी काही सामाजिक प्रवाहांमधूनच ते हळूहळू ती वरती गेली पाहिजे. आणि ती जास्तीत जास्त प्रमाणामध्ये कशी जाईल त्याचा आपण विचार केला पाहिजे. पण नैतिकता एक आहे त्याच्याबद्दल, की नैतिकता म्हणजे जनरली आपण असं म्हणतो की पोल्स एकसारखे असणारे जे ध्रुव असतात ते एकमेकांना आकर्षित करत नाहीत, ते एकमेकांना लांब ढकलतात. पण नैतिकता असं आहे की ती दोन त्याचे जे ध्रुव आहेत ते एकमेकांना आकर्षित करतात. जर का तुम्ही विलासरावांना एक नैतिक नेतृत्व देणारी व्यक्ती म्हणून बघितलं, तर तुम्हाला पण मी देखील नैतिकतेने वागलं पाहिजे असं तुम्हाला वाटेल. तुमच्या मनामध्ये जरी निगेटिव्ह काही विचार आला तरी तुम्ही म्हणाल नाही, मी विलासरावांना फसवणार नाहीत, कारण ते स्वतःच त्यांचा वागणूक आणि त्यांचा विचार असा आहे की पाहिजे तर मी कुठेतरी
मुंबईला जाऊन TC ला फसवीन, पण मी इकडे ह्यांना फसवणार नाही. पण तुम्ही मुंबईला गेलात आणि तुम्हाला वाटलं हा TC खूप प्रामाणिक आहे, तर तुम्ही त्या TC ला पण फसवणार नाहीत. तुम्हाला वाटला TC लुबाडणार आहे, तर मग तुम्ही त्याला फसवण्याचा प्रयत्न कराल. तर नैतिकता ही एकमेकाला ओढत असते. एक नैतिक व्यक्ती, एक नैतिक शक्ती ही इतर लोकांमध्ये नैतिकता निर्माण करत असते आणि उदाहरणांमधून नैतिकता निर्माण होते. नैतिकता अशी शिकवून किंवा कुठेतरी शाळेत जाऊन शिकवून होणार नाही किंवा ती कुठल्या फॅक्टरीमध्ये आपल्याला तयार करता येणार नाही. तर त्याला ह्याच्यावरती एकच उपाय की जेवढी जास्तीत जास्त लोक आणि नैतिकतेला दुसरी हिंमत पण पाहिजे. नैतिकता सहजासहजी होत नाही. नैतिकतेमध्ये बरेच धोके असतात त्याच्या रास्त्यामध्ये. ते प्रेमाच्या बाबतीत एक गाणं होतं की बाबूजी धीरे चलना बडे धोके है इस राह में. तर ते जे प्रेमाच्या बाबतीत म्हणतात की बाबूजी धीरे चलना बडे रोके है इस राह में, हे नैतिकतेच्या बाबतीत जास्त लागू पडतं की बाबूजी धीरे चलना बहुत ही बडे धोके है इस राह में. तर हे धोके पचवण्याची तुमच्याकडे इच्छाशक्ती पाहिजे. नुसती क्षमता नाही तर इच्छाशक्ती पाहिजे. आणि ही जर का असं असेल तर बदल हळूहळू होऊ शकतो. जगात आज कित्येक देश आहेत. तुम्ही स्वित्झर्लंडमध्ये जा, युरोपमध्ये जा, बहुसंख्य देशांमध्ये, युरोपमध्ये किंवा अमेरिकेमध्ये तुम्ही समजा सिग्नलला उभं राहिलात आणि ग्रीन सिग्नल असेल तर तुम्ही रस्ता क्रॉस कराल. पण रेड सिग्नल असेल आणि गाडी जात देखील नसेल तरी तुम्ही रस्ता क्रॉस करणार नाही. हे लोकांना स्वतःहूनच वाटतं की आपण रस्ता क्रॉस करायचा नाही. म्हणजे कित्येकदा मी असं रस्त्यामध्ये उभं राहतो, रेड सिग्नल आहे पण आजूबाजूला काही वाहन नाही आहे, तरी पण ग्रीन सिग्नल होण्याची मी वाट बघतो, शॉर्टकट बघत नाही. आपल्याकडे तसं होत नाही. असं का होत नाही? कारण आपण नैतिकतेच्या डेफिसिटमध्ये वागतो. एक साधारण उदाहरण सांगतो, सोपं. एक व्यक्ती आहे, भारतीय व्यक्ती, ओके. तो लंडनला त्याच्या घरापासून एअरपोर्टपर्यंत, हिथ्रो एअरपोर्टपर्यंत कारने जातो. तो वाहतुकीचे सगळे नियम पाळतो. कुठे एक ओव्हरटेक करायचा प्रयत्न करत नाही. तुमचे लंडनमध्ये कोणी मित्र असेल त्यांना विचारा की तुम्ही किती वेळा सिग्नल तोडण्याचा प्रयत्न करता, किती वेळा ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करता, किती वेळा झुमझुम करून गाडी चालवता. तो नाही चालवत. तो मुकाट्याने सगळे नियम पाळून तो गाडी चालवतो आणि त्याच्या घरापासून हिथ्रो एअरपोर्टपर्यंत जातो. तो हिथ्रो एअरपोर्टला विमानात बसतो आणि मुंबईची फ्लाईट घेतो. विमानामध्ये तो शांतपणे वागतो. तिथे काला कोणी सांगत पण नाही. तिथे नुसतं बोर्ड जरी आला की सीट बेल्ट लावा, की हा मुकाट्याने गुमाने सीट बेल्ट लावतो. तिथे कोणी त्याला छडी घेऊन उभं सांगत नाही की तू आता सीट बेल्ट लाव म्हणून. तो मुकाट्याने पाणी पाहिजे असेल तर तो बटन दाबतो, एअर होस्टेस येण्याची वाट बघतो. तिच्यापुढे काय गा, इकडे पाणी दे, काय करते, असं काही म्हणत नाही. आपलं प्लीज कॅन आय हॅव वॉटर, तो आपला बिचारा म्हणत बसतो. असा हा नैतिक माणूस जो लंडनमधून घरापासून एअरपोर्टपर्यंत जातो. तो एअरपोर्टपासून इथे येतो, मुंबईला येतो. मुंबईला आल्यानंतर इमिग्रेशनच्या लाईनमध्ये उभा राहतो आणि धाडकन लाईन तोडून तो पुढे पुढे जायचा प्रयत्न करतो. इमिग्रेशनमधून बाहेर पडतो, कस्टममध्ये जातो आणि त्याच्याकडे काही बिचाराकडे नसतं की ज्याच्यासाठी कस्टमचं शुल्क लागेल. पण कस्टमवाल्याने नुसतं असं डोळे उतरून बघितलं की तो स्वतः 100 रुपये पुढे करतो आणि तिकडनं बाहेर काढतो आणि तो नाशिकसाठी कारमध्ये बसतो नाशिकला यायला. येताना सगळे सिग्नल तोडतो आणि त्याला पोलिसांनी अडवलं तर म्हणतो, अरे तू काय समजतो काय, माझे सासरे खासदार आहेत, तुला बरोबर वटणीवरती आणीन म्हणून. तो हा जो माणूस सगळे नियम पाळत होता, सगळा प्रामाणिकपणे तो लंडन च्या घरापासून हिथ्रो एअरपोर्टपर्यंत जातो. जो माणूस विमानामध्ये गुमाने राहतो तो मुंबईला आल्यानंतर त्याचं काय होतं अचानक? त्याचा प्रामाणिकपणा, त्याची नैतिकता, त्याची शिस्त, ह्या सगळ्या गोष्टी जातात कुठे? पण मुंबईला आल्यानंतर देखील तोच माणूस जर का मेट्रोमध्ये बसला तर सगळे नियम पाळतो. मेट्रोमध्ये तो थुकत नाही. सबर्बन ट्रेनमध्ये बसला तर थुकतो गाडीमध्येच.
असं का करतो? कारण मेट्रोची जी सिस्टीम आहे त्याच्यामध्ये त्याची इच्छाच होत नाही की आपण ठोकावं म्हणून. सबर्बन ट्रेनची जी सिस्टीम आहे तर त्याची इच्छा होते. नाशिक ते मुंबई ते नाशिक तो कारने ज्यावेळेला येतो त्याची सिस्टीम अशी आहे की त्याला वाटतं आपण मधून आपण ट्रॅफिकचे रूल तोडावे आणि पुढे पुढे जायचा प्रयत्न करावा. ह्या जर त्या माणसाचा स्वभाव चांगला आहे किंवा वाईट आहे असं नाही. जो माणूस केवळ 17 तासांपूर्वी चांगला होता तो अचानक कसा वेड्यासारखा का वागायला लागतो? त्यामुळे त्याच्या भोवती जी सिस्टीम आहे आणि ही सिस्टीम आपण सर्व कायम निर्माण करत असतो. तर माणूस हा सिस्टीमचा प्रॉडक्ट असतो आणि सिस्टीम ही माणसाची प्रॉडक्ट असते. दोन्ही आपण एकमेकांचे प्रॉडक्ट असतो. तर असा तो प्रकार आहे. त्यामुळे नैतिकता ही एकमेकांपासून शिकून एकमेकांपासून एकमेकांना नैतिक वागणुकीला संवर्धन करून अशीच करून ती नैतिकता सुदृढ होत राहील. ती कुठल्या कारखान्यामध्ये होणार नाही किंवा शेतात उगवणार नाही. आपण युवकांबद्दल बोलतोय, त्यानंतर तुम्ही सह्याद्रीला पण एक चॅलेंज दिलं की तुम्ही ग्लोबल ब्रँड व्हा. तुम्ही 25 ते 30 नाही, मला पण ऑफिसर्स वगैरे सगळं तुम्हाला 30-40च्या आसपास वाटला, थोडा असा वाटला. आणि स्वतः त्याची ॲव्हरेज मी 40पर्यंत आणली कारण स्वतः विलासराव 48 वर्षांचे आहेत. तर मी म्हटलं नाहीतर मी 30-40 25-30 म्हटलं तर ते बिचारे कट व्हायचे. आणि मग आणि विलासराव कट झाले तर मग काय होणार मग. तर म्हटलं त्यांना इन्क्लूड करण्यासाठी मी ॲव्हरेज थोडी वरती आणली, 25-30च्या ऐवजी 30-40पर्यंत आणली. तर मी जे मगाशी म्हटलं की सह्याद्रीचा पुढच्या 10-15, कारण ह्या गोष्टी एका वर्षात होत नाही, 2 वर्ष होत नाहीत, तर पुढच्या काही वर्षांमध्ये सह्याद्री एक ग्लोबल ब्रँड आणि ब्रँड म्हणण्यापेक्षा देखील एक ग्लोबली रिस्पेक्टेड नेम जे आदराने घेतलं जाईल असं एक नाव झालं पाहिजे. ते मी असं म्हणालो कारण मी सह्याद्रीचा जो एज ग्रुप आहे तो 40च्या खाली आहे हे मी बघितलं म्हणून म्हणालो. म्हणजे तुमच्याकडे अजून 20 वर्ष तरी कमीत कमी काम करण्याचं 20 ते 30 वर्ष काम करण्याची तुमच्यापुढे कार्यकाल आहे. सह्याद्रीमध्ये जर का मी आणि माझ्या वयाचे म्हातारे जर का बसलो असतो तर मी तसं म्हटलंच नसतं, कारण आम्ही बिचारे अजून 5-10 वर्षामध्ये जाऊ कुठेतरी. तर तुम्ही सगळे यंग आहात म्हणूनच तर मी म्हटलं की तुम्हाला होप आहे म्हणून. दॅट इज द रिझन की दॅट्स युअर. फक्त ह्यांना कट करू नका. ते 8 वर्षाचे तुमच्यापेक्षा मोठे असले तरी. तर मग तर जर का असं जर का असेल तर सह्याद्रीचा ग्लोबल ब्रँड आणि ग्लोबली रिस्पेक्टेड नाव डेफिनेटली होऊन जाईल. आणि असा व्हावा. आणि मुख्य म्हणजे ग्लोबल ब्रँड होऊन द्या, नॅशनल ब्रँड होऊन द्या, लोकल ब्रँड आहे तो अजून डीप होऊन द्या. ह्यापैकी काही जरी झालं तरी जास्तीत जास्त सह्याद्री संबंधी जे सह्याद्रीशी संबंधात आलेले जे लोक आहेत ते जास्तीत जास्त समाधानी व्हावेत, सुखी व्हावेत. त्यांना यापुढे नैतिकतेचे प्रश्न येऊ नयेत. त्यांना कायम समाधान, कायम सेल्फ कॉन्फिडन्स, कायम आत्मविश्वास, कायम एक आनंद, कायम एक आल्हाद वाटला पाहिजे. असं वातावरण इथे कायम राहून द्या हीच मी प्रार्थना करतो आणि ह्याच मी तुम्हाला शुभेच्छा देतो. थँक्यू. इट वॉज मला एक फक्त शेवटचं म्हणायचं आहे की आज मला 5 वर्षांनी जो मी आज नाशिकला आलो मला खूप आनंद झाला. मी इथे आलो आणि काल मी इकडच्या एस्पेलियर स्कूल म्हणून शाळा आहे त्याला मी भेट दिली. तो पण एक खूप चांगला अनुभव होता. आणि हे विलासरावांनी आमंत्रण दिलं म्हणून हे सगळं शक्य झालं 5 वर्षांनी नाशिकला येणं. तर म्हणून विलासरावांचे मी खूप आभार मानतो. आणि त्याचबरोबर ही सगळी व्हिजिट करणं म्हणजे आमचं 2 वर्षांपासून ह्याच्यावरती चर्चा चालू आहे. ही साधी 3 तासांची व्हिजिट. आणि हे सगळं सचिन इटकर जे इथे बसलेले आहेत आणि सुनील चव्हाण ह्या दोघांनी हे शक्य केलं. तर आज मी जिथे आलो ह्याचं संपूर्ण क्रेडिट सचिन इटकर आणि सुनील चव्हाण यांना जात आहे. तर सचिन आणि सुनील तुम्ही उभे राहा आणि सगळ्यांना. आणि आय वॉन्ट टू थँक यू बोथ.